नमस्कार सगळ्यांना. तर या लेक्चरमध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एमसीक्यू बघितले आहेत. ठीक आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला जे की डिसिजेस आहेत, म्हणजे याच्यावर तुम्हाला कोणतीही टेक्निशियनची एक्झाम असू द्या, असिस्टंटची असू द्या, त्याच्यावर तुम्हाला याच्यावर एमसीक्यू 1-2 एमसीक्यू राहणार म्हणजे राहणार प्रत्येक एक्झाम मध्ये. कोणता बॅक्टेरिया, कोणता व्हायरस किंवा कोणता फंगाय किंवा कोणता हेल्मिन्स कोणता डिसीज कॉज करतो म्हणून. ठीक आहे. त्यामुळे हे लेक्चर पहा मन लावून. ट्रिक्सनी होईल, जेवढ्या ट्रिक्स घेता येतील, जेवढ्या त्याच्या मिळत्या जुळत्या ट्रिक्स असतील तेवढ्या मी घेतलेल्या आहेतच. ठीक आहे. म्हणजे अवघड आहे, आपल्या लक्षात नाही राहणार याच्यावर सगळ्यांवर मी ट्रिक्स घेतलेल्याच आहेत जवळपास. 1-2 याच्यावर नाही घेतल्या तर ते सोपे असतील क्वेश्चन्स म्हणून मी नाही घेतल्या. ठीक आहे. तर बघा, या लेक्चरमध्ये आपल्याला जे की कॉमन डिसीज कॉज्ड बाय व्हायरस, बॅक्टेरिया, पॅरासाइट, फंगाय आणि हेल्मिन्थिसिस हे सगळं आपल्याला पाहायचंय. जसं की पोलिओ व्हायरस आहे तर कोणता डिसीज कॉज करतो, रुबी व्हायरस आहे तर रुबेला कॉज करतो, मम्स व्हायरस आहे तर मम्स कॉज करतो. ठीक आहे. रिनो व्हायरस असेल तर कोणता डिसीज कॉज होतो, कॉमन कोल्ड हा होतो. तर हे असे आपण पाहणार आहेत. स्टार्टिंगला आपण बॅक्टेरिया घेऊ, कारण बॅक्टेरिया खूप हार्ड आहे असं सगळ्यांना वाटते, परंतु खूप सोपं आहे. तुम्ही फक्त स्मार्ट स्टडी कराल तर एक्झाम मध्ये नक्कीच सक्सेस व्हाल. ठीक आहे. चला, पण टाइम वेस्ट न करता. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ, माझे जे लेक्चर्स आहेत ते आवडत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर प्लीज तुम्हाला जे काय तुमची जे रिॲक्शन असेल, तुम्हाला आवडलं नाही आवडलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगत जा. ठीक आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझा दुसरा व्हिडिओ आला तोही बघता येईल, आणि शेअरही करा. आणि मी होईल तेवढा सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करत आहे, कारण DMER 2025च्या आपल्या एक्झामसाठी होईल तेवढा सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करत आहे मी, कारण मलाही ट्रिक्स बनवायला खूप वेळ लागतो. त्यामुळं आणि मी मला बनवायला 2 तास लागत असतील तर त्या ट्रिक्स तुम्हाला एक 10 मिनिटामध्ये तुमच्या लक्षात राहतील अशा ट्रिक्स राहतात. त्यामुळे थोडासा वेळ राहतो. चला, सुरू करूया आपण. पहिला बॅक्टेरिया आहे जो स्टॅफायलोकोकस औरिस. हा जो आहे हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. आता माझं प्रोनाउन्सिएशन कसं आहे कसं नाही ते तुम्ही मॅडम असंच आहे, मॅडम तसंच आहे अशा कमेंट नका करू, कारण मी जसं प्रोनाउन्सिएशन करत आहे कारण त्याच्यावरूनच मी ट्रिक्स लक्षात ठेवली आहे. तुम्हालाही तेच करायचं. तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवायचे असेल तर माझ्यासारखं करायचंय. ठीक आहे. चुका काढत बसायचं नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे महत्वाचा. ठीक आहे. चला, स्टॅफायलोकोकस औरिस. मी इथे काय म्हटलं, औरिज. स्टॅफायलोकोकस औरिज म्हणजेच काय, औरिज म्हणजे आपण ओरते. हिंदीमध्ये बायांना काय म्हणतो आपण, ए औरत ऐसी है, ओ औरत वैसी है, ये औरत खाना बनाने वाली है, असं म्हणतो की नाही. तसं ओरिज वरून लक्षात ठेवायचं, ओरते. जिथे स्टॅफायलोकोकस ओरिज नाव आलं की तिथे आपल्याला औरत आठवलंच पाहिजे. 2-3 वेळेस लेक्चर बघा, आपोआप आठवेल. ठीक आहे. स्टॅफायलोकोकस औरिज म्हणजेच काय, ओरते. आठवलं आपल्याला त्याच्यावरून, ओरते. आणि ओरते कसे असतात, काम करायला एकदम फास्ट असतात. पहा, सकाळी 9ला त्यांना ड्युटीला जायचा टाइम असते, 9 पर्यंत घरचं सगळं काम पटापट पटापट करून तर ड्युटीला जातात. 9 वाजता माणसं काय करतात, सकाळी उठतात, आपलं थोडंसं आवरलं की झालं की लगेच ड्युटीला निघतात. पण बायां औरते औरते कैसे करते, फटाफट से काम करके निकल जाते ड्यूटी के लिए. वैसे ही औरते ओरिज, स्टॅफायलोकोकस ओरिज म्हणजेच औरते सांगितले. आणि औरते कसे असतात, फास्ट असतात ते. पण आपल्याला फास्ट लक्षात ठेवायचं नाही, आपल्याला फास्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. औरते कसे असतात, फास्ट असतात, पण आपल्याला फास्ट लक्षात ठेवायचे. फक्त टीच्या ठिकाणी सी लक्षात ठेवायचंय, त्या ठिकाणी फास्ट फास्ट. जसं की एफ वरून तुम्हाला औरतेचं काय काम असते, फूड, अन्न शिजवणे कोण करत असतं आपल्या घरी, फूड कोण आपल्याला बनवत असतं, तर औरते बनवत असतात. माणसं काम करत नाहीत. कोणते करतही असतील असं काही नाहीये, फक्त आपल्याला लक्षात राहण्यासाठी सांगत आहे बरं मी. ठीक आहे. औरते म्हणजे जसं की घरी जेवायला बनवतात बाया, तसं औरतेच फूड्स मेकिंगचं काम करतात. तसं फूड लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरून आपला जो कॉन्सेप्ट आहे फूड पॉइझनिंगचा, तर त्याच्यावरून आपल्याला एफ वरून आठवून जाईल की फूड पॉइझनिंग. आणि ते सपोर्टही करतात. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात, म्हणजेच ते आपल्यासाठी एक सेफ्टी असल्यासारखंच आहे सपोर्ट करणं त्यांचा, म्हणजे सेप्टिसिमिया. एस वरून सेप्टिसिमिया पण लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ये राहिलं तर ये वरून ऍब्सेस, आणि सी वरून कार्बुक्लीज. ठीक आहे. कार्बोनिक्लीज, कार्बोनक्लीज हे असं लक्षात ठेवा. इथे मी लिहिलेलंच आहे, हे पहा इथे लिहिलेलं आहे. फूड पॉइझनिंग, सेप्टिसिमिया, त्यानंतर ऍब्सेसेस आणि
कार्बोन्युक्लियस म्हणजेच काय असतात, जे की गाठी तयार होतात आणि हे जसं की पस फॉर्म होते त्याला म्हणतात अपसेस. ठीक आहे. मग याचं स्टेफायलोकोकस ओरिज कोणते डिसीज कॉज करतात, त्याच्यासाठी काय ट्रिक्स सांगितली मी. ओरते कसे असतात, फास्ट असतात कामामध्ये, म्हणून मी सांगितलं फास्ट सांगितलं. फूड पॉइझनिंग, ए पासून ऍप्सेसेस, एस पासून सेप्टिसिमिया, सी पासून कार्बोन्युक्लिज. आता जरी नाव असेल कार्बोन्युक्लिज असेल किंवा ऍप्सेस असेल तर आपल्याला लगेच आठवली पाहिजे. अपसेस म्हणजे ये, त्याच्यावर मग हे हा नाव दिसला स्टॅफायलोकोकस ओरिज ऑप्शन मध्ये की लगेच ओरिज म्हणजेच काय, ओरते काय करते, फास्ट असतात. FASC लगेच आठवलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरी पाहू, स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स. तुम्हाला इथे बघायला थोडस अवघड होतंय का? थांबा मग मी याच्यामधून तुम्हाला दाखवते, याच्यात थोडस अवघड होत असेल तर. चला हे त्याच्यापेक्षा हे चांगलं दिसत आहे, मी बनवलेलं आहे. ते कसं मी लिहिलेलं होतं पण ते चांगलं होतं थोडंसं, पण ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित नसेल वाटत ते. हे पाहू आपण, स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स. ठीक आहे. आता पायोजिन्स म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे. आता हे थोडंसं कमी करावं लागेल याची साईज. ओके. चला, स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स. आता स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स म्हणजेच काय आहे ते, फायरेंजायटिस आहे, म्हणजेच काय, पस. ठीक आहे. पायोजिन्स म्हणजे, पण आता स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स कोणते डिसीज कॉज करतो, टॉन्सिलिटिस, स्कारलेट फेवर, रिमॅटॉइड फेवर. आणि त्याची ट्रिक्स लिहिली आहे मी, सम पीपल रिअली ट्रेम्बल. इंग्लिशमध्ये नसेल राहत, मराठीत पाहू. ठीक आहे. सगळ्यात सोपी आहे याची ट्रिक्स. स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स विचारलं आपल्याला, समजा स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स, याच्या अगोदरची होती स्टॅफायलोकोकस ओरिज. त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅफायलोकोकस शब्द लक्षात नाही ठेवायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ओरिज शब्द लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे ओरते. ठीक आहे. या ठिकाणी आता याच्यानंतरही काय आहे, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आहे. मग याच्यामध्ये आपल्याला हे नंतर पाहू. आता सध्या आपल्याला स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स मध्ये स्ट्रेप्टोकोकस वरूनच आपल्याला ट्रिक्स आठवायची आहे पायोजिन्सची. ठीक आहे. मग स्ट्रेप्टोकोकस वरून कसं आठवणार आहे, तर स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स ज्यामुळे काय होतं, टॉन्सिलिटीज म्हणजेच घशाला सूज होते. ठीक आहे. मग घसा दुखणे किंवा घशाला सूज येत आहे, तर घशाच्या संबंधी जे असतो आपण स्ट्रेप्सिल्स खातो, ते नाही लक्षात राहिलं, हे जाऊ द्या, ते सोडून द्या. स्ट्रेप्टोकोकस नावामध्येच पाहिजे, STREPTO स्ट्रेप्टोकोकस आहे. याच्यामध्ये काय करा, हे पहा, याच्यामध्ये हा जो आहे स्ट्रेप्टो, STREP, स्ट्रेप, टी नका लक्षात ठेवू कारण ती ऑलरेडी आहे नावात आपल्या. हा एवढा शब्द लक्षात ठेवायचा, स्ट्रेप, कारण ह्या क्वेश्चन तुम्हाला जे येणार आहे त्याच्यावरूनच तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्सचे डिसीज पाहत असताना स्टार्टिंगला काय लक्षात ठेवायचं, जे स्ट्रेप्टोकोकसचे स्ट्रिप आहे, STREP स्ट्रिप, आपण काय लक्षात ठेवलं, STREP स्ट्रिप लक्षात ठेवलं आपण. मग एस वरून कोणता डिसीज आहे, तर एस वरून त्याला स्कारलेट फेवर. ठीक आहे. स्कारलेट फेवर एस वरून झाला. टी पासून काय आहे, मग टी पासून सांगितलं आपण टॉन्सिल्सचा, टॉन्सिलिटिस. नंतर हा झाला एस झाला, हा टी झाला. आता आला आर. आर पासून कोणता, रिमॅटॉइड फेवर. ठीक आहे. रिमॅटॉइड फेवर, आर पासून रिमॅटॉइड फेवर झालं. आता आलं ई. ई पासून काय येणार आहे, इरिसिपिल्स, सिफिलिस नाही, सिपिलिस. आणि त्यानंतर लास्टचा उरलेला आहे कोणता, पी. पी पासून काय लक्षात ठेवणार तुम्ही, फॅरेंजायटिस. फॅरेंजायटिस म्हणजेच काय, पस. फॅरेंजायटिस म्हणजेच पस. लिहिता नाही येते व्यवस्थित कारण इथे जागाही नाही सोडली आहे मी, आणि आता ते करायला खूप वेळ लागेल, त्यामुळे लक्षात राहिलं स्ट्रेप्टोकोकस. अच्छा ठीक आहे, असं लिहू. चला ठीक आहे. स्ट्रेप्टोकोकसला आपल्याला काय लक्षात ठेवायला सांगितलं मी तुम्हाला, तर स्ट्रेप्ट, आपल्याला फक्त एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे. स्ट्रेप्टोकोकस
पायोजिन्स विचारलं तर, ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचंच नाही. स्टॅफायलोकोकस ओरिस असेल तर डायरेक्ट ओरिस शब्दावरून काढायचे आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर इथे विचारले स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स, सांगितलं STREP, एवढंच शब्द लक्षात ठेवायचा. कोणतं? STREP, स्ट्रेप, एवढं लक्षात ठेवलं आपण स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स पर्यंत. आणि पी पर्यंतच ठेवला कारण ते आपल्याला कोणाचं पाहिजे, पायोजिन्स, स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स म्हणून लास्टचं यस आणि पायोजिन्सचं पी, पी पर्यंतच आपण ट्रिक्स घ्यायची आहे ती, ठीक आहे. मग एस वरून कोणता सांगितलं मी तुम्हाला, एस वरून त्याचं स्कारलेट फेवर, ठीक आहे. एस वरून स्कारलेट फेवर, ठीक आहे. एस वरून स्कारलेट फेवर घेतला आपण. त्यानंतर टी पासून काय तयार केलं आपण, टी पासून टॉन्सिलिटिस, टॉन्सिलिटिस म्हणजे कसा घसा पूर्ण सुजतो त्याच्यामध्ये, ठीक आहे, टॉन्सिलिटिस. आर वरून सांगितलं रिमॅटॉइड फेवर, र्युमॅटिक फेवर, ठीक आहे. ई पासून काय सांगितलं, ई पासून तुम्हाला इरिसिपेल्स लक्षात ठेवायचंय, इरिसिपेल्स. आणि इरिसिपेल्स म्हणजे काय असतं की त्वचेवरची जी सूज असते त्याला म्हणायचं इरिसिपेल्स. आणि राहिलं काय, तर राहिलं लास्टचं पी, पी म्हणजेच काय, फॅरेंजायटिस, फॅरेंजायटिस म्हणजेच काय, पस, ठीक आहे. फॅरेंजायटिस म्हणजेच पस. ही झाली आपली ट्रिक. स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्सचे डिसीजेस लक्षात ठेवायची, ठीक आहे. स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स म्हणलं पहिले 4 शब्द, पहिले 5 शब्द एस पासून लास्टचं पायोजिन्सचं पी. एस पासून सांगितलं काय, एस पासून काय सांगितलं, स्कारलेट फेवर, त्यानंतर येस संपला. टी पासून सांगितलं टॉन्सिलिट्स, आर पासून सांगितलं रिमॅटिड फेवर, ई पासून सांगितलं इरिसिपिलिस, पी पासून सांगितलं फॅरेंजायटिस म्हणजेच पस, ठीक आहे. ह्या 5 शब्दावरून 5 डिसीजेस लक्षात ठेवले आपण. हा झाला आपला स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स, ठीक आहे. त्यानंतर आहे आता स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया होता आणि हा पण ग्राम पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. स्टॅफायलोकोकस ओरिस ग्राम पॉझिटिव्ह होता, स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स ग्राम पॉझिटिव्ह होता, ठीक आहे. आणि आता स्ट्रेप्टोकोकस निमोनिया हा पण कसा आहे, ग्राम पॉझिटिव्ह आहे. आता काय लक्षात ठेवायचं आपल्याला, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. तर आता याचे कोणते कोणते डिसीज आहेत हे पहा, इथे समोर पण लिहिले आहेत. माझं ओळखू नाही येत असेल तर हे बघा इथे मी लिहिलेले आहे. आपण पाहिले आता स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्सचे, ज्यामध्ये टॉन्सिलिटिस, स्कारलेट फेवर, रिमॅटॉइड फेवर. म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते नाही आहेत, तर याच्यामध्ये इरिसिपिलिस नाही आहे, ते तुम्ही लिहून घ्या. ERYSIPELAS, इरिसिपिलिस, बराबर लिहा बघून. आणि त्याच्यानंतर सांगितलं मी ते तर पायोजिन्स वरून तुम्हाला आठवूनच जाईल, पस म्हणजेच का फॅरेंजायटिस, ठीक आहे. रिमॅटॉइड फेवर तर आहे, नाहीतर लिहून घ्या फॅरेंजायटिस पण. फॅरेंजायटिस, ठीक आहे. आणि आपली ट्रिक काय होते, STREP. त्याच्यानंतर जाता स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. आता स्ट्रेप्टोकोकस निमोनिया कसं लक्षात ठेवणार तुम्ही, तर पहा, आता पहा स्ट्रेप्टोकोकस निमोनिया मध्ये काय, इथे निमोनिया सगळ्यांना माहिती आहे. आणि निमोनियामध्येच नीम का पेड पण सगळ्यालाच माहिती आहे, ठीक आहे. नीम का पेड सगळ्यांनाच माहिती आहे. इथे आपण काय वाचलंय, निमोनिया वाचलंय, ठीक आहे. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आणि नीम का पेड पण सगळ्यालाच माहिती आहे. निमोनिया म्हणलं की नीम सगळ्यांना आठवते, ठीक आहे. आता निमोनिया म्हटलं आपण तर पहा, नीम का जो पेड़ है उसका क्या काम करता है वो, तर पहा, तर निमोनियाचं जे झाड आहे ते काय करते, सेफ्टी मॅन, हा जो आहे निमो, तो काय करतो, सेफ्टी मॅन म्हणजे तो माणसांना काय करतो, सेफ ठेवतो. म्हणजे जसं की सगळ्यांना माहिती आहे नीम का पेड़ कितना
गुणकारी आहे फॉर द मेडिसिन. ठीक आहे, मेडिसिनसाठी ते खूप महत्वाचं आहे नीम पेड़. तर तसं आपण ते काय करते मग सेफ्टी मॅन. ठीक आहे, म्हणजे माणसांना सेफ्टी ठेवते ते काम कुणाचं आहे, नीम का पेड़चं आहे. ठीक आहे, हे ट्रिक्स आहे आपली. ठीक आहे, मग आता याच्यावरून तुम्हाला आठवेल, याला वेळ लागत असेल तुम्हाला, टायमिंग जाईल, परंतु तुम्ही लाईफ मध्ये कधीच विसरणार नाही. त्यामुळे टाइम गेला तरी चालेल, पण तुम्ही फक्त लक्षात ठेवा, आणि नंतर आठवायची गरजच नाही, डायरेक्ट आठवून जाईल. ठीक आहे, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया चं काय सांगितलं मी, नीम का पेड़. आणि नीम का पेड़ काय करते, निमो सेफ्टी मॅन. याची ट्रिक्स आपली काय असणार आहे, निमो सेफ्टी मॅन. निमो सेफ्टी मॅन. मग या निमोवरूनच आपल्याला आठवणार निमोनिया, किंवा याच्यावरूनही आठवल स्ट्रेप्टोकोकस निमोनिया म्हणलं तर निमोनिया हा डिसीज तर राहणारच आहे. ठीक आहे, निमोनिया काय करते, नीम सेफ्टी मॅन. सेफ्टी मॅन म्हणजेच काय, सेफ्टी वरून आपल्याला आठवून जाईल सेप्टिसिमिया. ठीक आहे, सेप्टिसिमिया. सेफ्टी मॅन. मॅन वरून आपल्याला लक्षात ठेवायचं मिनिंजायटिस. मिनिंजायटिस. ठीक आहे, ठीक आहे, मॅन वरून आपल्याला हे मिनिंजायटिस आठवायचं आहे. इथे ट्रिक्स लिहिली होती, निमो मॅन ओ, या मॅन वरून लक्षात ठेवायचे मिनिंजायटिस. इथे पूर्ण नाव नाही आले, इथे ओटिटिस मीडिया आलाय, तर इथे निमोनिया मिनिंजायटिस आलेला आहे, आणि सेप्टिसिमिया हे एक इथे लक्षात ठेवून द्या, सेप्टिसिमिया. ठीक आहे, कळलं, जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगत आहे मी. ठीक आहे, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया मध्ये लक्षात राहील, निमोनिया म्हणजे निमका पेड़ काय करते, सेफ्टी मॅन. म्हणजे निमोनियावरून आधी नीम, सेफ्टी मॅन, निमोनियावरून निमोनिया डिसीज, सेप्टिसिमिया, आणि मॅन म्हणजेच मिनिंजायटिस. मेन इथे MEN, तसे MEN मॅन सांगितलं होतं, MEN करायचं म्हणजेच मिनिंजायटिस होऊन जाते. 3 ट्रिक्स पाहिले आपण. आपल्याला 17 मिनिट झाले, 17 मिनिटामध्ये आपण 3च डिसीज पूर्ण कंप्लीट केलेत, पण ते खूप महत्वाचे आहेत आणि तुम्हाला विसरणार नाहीत. जसे की स्टॅफायलोकोकस ओरिस. ओरिस काय करते, फूड बॉईल करते, म्हणजेच फूड पॉइझनिंग आला. बॉईल करते, समजा बॉईल पण दिलं तरी बॉईल पण येईल त्याच्यामध्ये. आणि सेफ्टी पण करते. ठीक आहे, नंतर ऍब्सेसेस सांगितलं मी. ठीक आहे, असं पटकन आठवून जाईल. किंवा पायोजिन्स सांगितलं, पायोजिन्स मध्ये काय करते, ते स्ट्रेप्ट सांगितलं, स्ट्रेप्ट वरून स्कारलेट फेवर, रिमॅटॉइड फेवर सांगितलं. ठीक आहे, ई वरून सांगितलं काय, इरिसिपॅलिस सांगितलं, टॉन्सिलिटीज सांगितलं. ठीक आहे, हा टॉन्सिलिटीज हे आपण पाहिलं. आता नंतरचा काय आहे याच्यामध्ये, हा पाहिलेला आहे ई कोलाय, म्हणजेच काय, हेस्चेरिचिया कोलाय. ठीक आहे, तर आता याच्यामुळे कोणते डिसीज कॉज होतात, किंवा अदर कोलिफॉर्म, इकोलाय अदर कोलिफॉर्म्स, तर याच्यामुळे कोणते डिसीज कॉज होतात ते बघू. आता आपल्याला काय पाहायचं होतं, ई कोलाय. ई कोलाय म्हणजे आता सगळ्यांना ई कोलाय आहे, आपण याला काय म्हणतो, ई कोलाय म्हणतो. ठीक आहे, आपण काय म्हणतो, ई कोलाय म्हणतो. पण COLI काय होते, कोली पण होते, कोली. आता COLI कोली, कोलाय, कोली लक्षात येऊ शकते. ठीक आहे, चला, कोल्ली. कोहलीवरून कोल्ली पण आठवते. कोल्ली म्हणजे कोणता कोल्ली, आपला विराट कोहली आठवते सगळ्यांना. चला, आपल्याला काय पाहिजे, विराट कोहलीचाच आपला काही संबंध आहे. आपण फक्त जस्ट एक ट्रिक साठी विराट कोहलीला आठवून आपल्या एक्झामचं 1 मार्क आपण मिळवू शकतो, म्हणून विराट कोहलीचं नाव येत आहे. ठीक आहे ना. ई कोलाय म्हणजेच काय, कोलाय म्हणजेच काय सांगितलं, कोलाय, कोहली, विराट कोहली. ठीक आहे, विराट कोहली काय करतो माहितीये का, US ला फिरतो आणि परत दिल्लीला येतो. एवढंच लक्षात ठेवायचं, US ला फिरतो आणि परत दिल्लीला येतो. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आपल्याला, US ला फिरतो आणि परत दिल्लीला येतो तो, म्हणजेच काय, USPD असं लक्षात ठेवायचं. US ला तो फिरतो, विराट कोहली US ला फिरतो, हे का US फिरतो किंवा आणि परत दिल्लीला येतो, म्हणजेच USPD आपली ट्रिक झाली. इकोला आठवलं, कोहली US ला फिरतो परत दिल्लीला येतो, मग हे काय, US फिरतो आणि परत दिल्लीला PD, USPD असं आपण लक्षात ठेवू शकतो. जसं की यू वरून काय लक्षात ठेवणार आपण,
यू वरून आपण लक्षात ठेवणार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल. एस वरून लक्षात ठेवणार सेफ्टिसेमिया. पी वरून लक्षात ठेवणार पायोजेनिक इन्फेक्शन. आणि डी वरून लक्षात ठेवणार तुम्ही डायरिया. ठीक आहे. यू वरून युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, सेप्टिसिमिया, पायोजेनिक इन्फेक्शन आणि डायरिया. ठीक आहे. परत दिल्लीला येतो किंवा मग तुम्ही आणि हे पण लक्षात ठेवायचं असेल, परत दिल्लीला आणि मुंबईला येतो असंही लक्षात ठेवा. डीएम कडे किंवा US ला फिरतो आणि डीएम कडे येतो असं लक्षात ठेवा. US फिरतो आणि डीएम कडे येतो. एम पासून हा मिनिंजायटिस पण लक्षात ठेवू शकता फॉर द निओनेटल. हा कधी एक्झाम मध्ये विचारलेला नाही आतापर्यंत, निओनेटल मिनिंजायटिस, तरी लक्षात राहू द्या. इकोलाई गिव्ज डायरिया अशी इथे लिहिलेली आहे, पण ही असंच लिहिलेलं आहे मी, कारण याच्यावर ट्रिक्स काय जुळल्या नाहीयेत माझ्या. ठीक आहे. मी काय सांगितली, इकोलाई आठवलं, कोल्ली नाव दिसलं की आपल्याला विराट कोहलीला आठवायचंय. विराट कोहली काय करतो, US ला फिरतो आणि परत दिल्लीला येतो आणि मग परत मुंबईला जातो का, कुठेही जाऊ आपल्याला काय देणं घेणं नाही. US ला फिरतो, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, सेप्टिसेमिया. पी वरून सांगितलं पायोजेनिक इन्फेक्शन, डी वरून सांगितलं डायरिया. ठीक आहे. USPD आणि एम पासून मिनिंजायटिस फॉर द निओनेटल मिनिंजायटिस, हे आपण लक्षात ठेवू शकतो. आता सॅल्मोनेला टायफी, तर या टायफीवरूनच टायफॉइड हे आठवून जाते, त्यामुळे याच्यावर ट्रिक्स द्यायची गरज नाही. ठीक आहे. सॅल्मोनेला टायफी, टायफॉइड फिवर. त्यानंतर विब्रिओ कोलेरा हे पण आठवते. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, टिटॅनस डिसीज हे पण आठवते. ठीक आहे. त्यानंतर बोट्युलिझम हेही आठवते तुम्हाला. त्यानंतर क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजेस. आता इथे काय लिहिलंय, परफ्रिंजेस. फ्रिंजेस वरून असं लक्षात ठेवायचं, परफ्रिंजेस म्हणलं, फ्रिंजेस म्हणजेच परफ्रिंजेस म्हणजेच फ्रीज आठवते इथे आपल्याला. परफ्रिंजेस म्हणजेच या शब्दाकडे नीट लक्ष देऊन बघितलं ना, फ्रीज सारखा शब्द आपल्याला आठवते. परफ्रिंजेस, रिफ्रिजरेटरला आपण कसं म्हणतो फ्रीज, तर ते परफ्रिंजेस ज्याच्यामध्ये गॅस गँग्रीन असं सुद्धा आपण लक्षात येते लगेच. आणि फ्रीजमध्ये काहीतरी गॅस असेल तेव्हाच ते तेवढं थंड करते, असं तुम्ही लक्षात ठेवा. परफ्रिंजेस म्हणजेच गॅस गँग्रीन. आणि फ्रीजमध्ये आपण जास्त वेळ ठेवतो, नंतर तेच अन्न खातो, त्यामुळे फूड पॉइझनिंग पण होऊ शकते. म्हणजेच परफ्रिंजेस हे फ्रीज संबंधी आहे लक्षात ठेवा. फ्रीज संबंधी म्हणलं की फूड पॉइझनिंग पण होते आणि गॅस गँग्रीन पण होते. ठीक आहे. असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजेस सांगितलं, गॅस गँग्रीन आणि फूड पॉइझनिंग. त्यानंतर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लॉसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लॉसिस मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे TB ट्युबरक्लॉसिस साठी होते. मायकोबॅक्टेरियम लेप्रोसी डिसीज होते. त्यानंतर निझरिया मिनिंजायटिस. आता या नावावरून मिनिंजायटिस वरून आपल्याला मिनिंगोकोकल मिनिंजायटिस हे पण आठवून जाते. ठीक आहे. नेझरिया मिनिंजायटिस मध्ये मिनिंगोकोकल मिनिंजायटिस हे पण आठवते शब्दावरूनच. त्यानंतर नेझरिया गोनेरिया, जे सोपे आहेत त्याच्यावर टाइम वेस्ट नाही करायचा. ठीक आहे. नेझरिया गोनेरियावरून आपल्याला हा गोनेरिया पण आठवतो. ठीक आहे. त्यानंतर हेमोफिलस इन्फ्लुएंझा. आता इथे काय आहे, हेमोप्लस इन्फ्लुएंझा. आता हे कसं लक्षात ठेवायचं आपल्याला, पहा. हेमोफिलस इन्फ्लुएंझा कोणता डिसीज करतो, मिनिंजायटिस. हेमोफिलस इन्फ्लुएंझा मध्ये कसं आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तुमच्या क्वेश्चन मध्ये अर्थ भेटणार आहे. कोणाचा याच्या अगोदर भेटला आन्सर आपल्याला क्वेश्चन मध्ये, याच्या अगोदर आपल्याला भेटलं स्टॅफायलोकोकस निमोनिया. जसं की S पासून P पर्यंत त्याच्या सगळ्या वर्ड वरून आपण त्याचे डिसीजेस पाहिले. त्यानंतर आता आपला जो आलेला आहे हेमोफिलस इन्फ्लुएंझा. ठीक आहे. आता आपला हेमोफिलस इन्फ्लुएंझा आलेला आहे. ठीक आहे. तर पहा, आणि तुम्ही हे पण लक्षात ठेवा की इन्फ्लुएंझा काय आहे, ऑर्थोमिक्झो व्हायरस आहे. ठीक आहे. इन्फ्लुएंझा काय आहे, तर ऑर्थोमिक्झो व्हायरस. कसं लक्षात ठेवायचं सांगू ट्रिक्स. इन्फ्लुएंझा जा, इन्फ्लुएंझा जा, कुठे जा, डॉक्टरकडे जा. आणि कोणत्या डॉक्टरकडे जा, बोनच्या डॉक्टरकडे जा. म्हणजेच काय लगेच लक्षात येणार, ऑर्थोमिक्झो व्हायरस. कळालं. झा, इन्फ्लुएंझा जा, कुठे जा, जा, झावरून जा, कुठे जा, डॉक्टरकडे जाणं. कशासाठी, बोनसाठी. म्हणजेच ऑर्थोमिक्झो व्हायरस इन्फ्लुएंझा. याच्यावरून तुम्हाला आठवेल हा की ऑर्थोमिक्झो व्हायरस आहे. ठीक आहे. त्या डिसीज नंतर व्हायरसचे पाहणारच आहेत. सध्या आपण बॅक्टेरिया कंप्लीट करू.
तर बॅक्टेरियामध्ये आपण हेमोफिलस इन्फ्लुएन्झा पाहत होतो. हेमोफिलस इन्फ्लुएन्झा म्हणजे काय पहा, याच्यामध्ये फक्त आपल्याला हा जो ये आहे याला सायलेंट करायचा आहे, येला सायलेंट करायचा आहे. मग काय नाव उरतं याच्यामध्ये, मग आपल्याला भेटतंय HEMOP, हेमोफिलस. हेमोफिलस एवढं नाव भेटते आपल्याला. हेमोफिलसच नाव होतं. आपल्याला ये काढला तरी पण त्याचे स्पेलिंग कसं, ये आणि ई दोघाचा उच्चार याच्यामध्ये आपल्याला एकच उच्चार घ्यायचा, एकतर ये घ्या नाहीतर ई घ्या. म्हणून आपण येला कट केलं आणि ई घेतलं असं लक्षात ठेवू, हेमोफिलस. ठीक आहे, कारण असाही उच्चार काय होणार आहे याचा, हेमोफिलस. हेमोफिलस इन्फ्लुएन्झा ये काढला तरी हेमोफिलस इन्फ्लुएन्झाच होणार आहे, त्यामुळं काही अफेक्ट नाही होत. मग याच्यावरून आपण लक्षात ठेवलं की HEMOP आणि पी पर्यंतच घ्यायचं आपल्याला. त्याच्या अगोदरचा स्टॅफायलोकोकस पण आपण कुठपर्यंत घेतला, पी पर्यंत, आणि हा पण हेमोफिलस इन्फ्लुएन्झाचा पण पी पर्यंत घेतला. ठीक आहे, मग आता पहा, सगळ्यांना माहिती आहे एच फॉर हेमोफिलस इन्फ्लुएन्झाला काय म्हणतो आपण, हिब. HIB, हिब म्हणजेच काय, हिब मिनिंजायटिस. हिब मिनिंजायटिस म्हणजे त्याच्यामध्ये खूप डोकं दुखतं आपलं. ठीक आहे, तर हिब, एच पासून हिब मिनिंजायटिस हेमोफिलस. नंतर ई आला, ई वरून काय लक्षात ठेवणार आता, ई वरून आपल्याला लक्षात ठेवायचं इपिग्लॉटिस्ट. ठीक आहे, इपिग्लॉटिस्टिस. इपिग्लॉटिस्टिस म्हणजेच काय असतो, जो घसा असतो तो फुगतो. ठीक आहे, इपिग्लॉटिस. त्यानंतर यम आला, यम वरून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, मिनिंजायटिस. यम पासून मिनिंजायटिस. त्यानंतर ओ आला, ओ पासून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, ओटिटिस. ठीक आहे, ओटिटिस. ओटिटिस लक्षात राहिलं ओ पासून. आणि पी पासून आपल्याला कोणतं लक्षात ठेवायचंय, निमोनिया. पी पासून निमोनिया. कळलं, आपण हेमोफिलिया इन्फ्लुएन्झाचे जे डिसीजेस आहेत हेमोफिलिया नावावरूनच आपल्याला लक्षात येतील. ठीक आहे, आपल्याला समजा एक्झाम मध्ये असं नाव दिलं पुढे ओटिटिस मीडिया किंवा इपिग्लॉटिस दिलं. ठीक आहे, इपिग्लॉटिस किंवा ओटिटिस मीडिया हा कोणता बॅक्टेरिया कॉज करतो आपल्याला, असा क्वेश्चन आला. मग ऑप्शन मध्ये हे पहा एवढे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आता पहा, या इपिग्लॉटिसचा किंवा हा जो आहे ओर्टिसचा जेजुनीशी काही संबंध नाहीये, हेलिकोबॅक्टेरियाशी संबंध नाहीये, पर्ट्युसिस सोबत संबंध नाहीये. मग काय, हेमोफिलस इन्फ्लुएन्झा. मग लगेच हेमोफिलस बघितलं की लगेच आपल्याला आठवलं पाहिजे, एच पासून काय सांगितलं होतं मी, हिम, हिम मिनांजिटिस. ई पासून सांगितलं होतं इपिग्लॉस्ट, ओ पासून ओटिटिस, पी पासून निमोनिया. लगेच आठवलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे रिव्हिजन पाहिजे तुम्हाला. त्यानंतर बोर्टेला पर्ट्युसिस. आता बोर्टेला पर्ट्युसिस म्हणजे काय, तर पहा, आपल्याला काय करायचे, आपण खूप बोर झालो, एका फॅमिलीमध्ये आपण गेलो, समजा दुसऱ्याला, आपले जे रिलेटिव्ह आहेत त्यांना भेटायला. मग फॅमिली, त्यांच्यासोबत आपण, त्यांची फॅमिली, आपली फॅमिली, आपण सगळे बोलत बसलो, पण आपल्याला खूपच बोर होत आहे. मग आपण आपल्या मम्मीला चल ना मम्मी, चल ना मम्मी कसं म्हणतो, डायरेक्ट त्यांच्या समोर म्हणतो का नाही, आपण काय करतो, बोर झालो आपण तर मम्मीला टेल करतो, आपण सांगतो मम्मीला टेल. पण कशा पद्धतीने टेल करतो, सगळ्यांच्या सोबत अहा अहा असं कफ करतो आपण थोडासा. ठीक आहे, ओफिंग कफ करतो आपण, ज्याच्यामुळे मम्मीचं लक्ष आपल्याकडे येईल आणि मग आपण तिला मम्मी चल ना असं म्हणू शकतो. तशी ही आपली ट्रिक्स आहे. कशी ट्रिक्स आहे, बोर्टेला पर्ट्युसिस. बोर्टेला पर्ट्युसिस कोणता डिसीज कॉज करतो यासाठी एक भन्नाट ट्रिक्स आहे ही आपली. कशी सांगितली, बोरटेला. बोर म्हणजे मला खूप बोर झालंय, आणि एक मुलगा सांगत आहे की मला खूप बोर झालंय, टेल करत आहे तो. ठीक आहे, टेल करत आहे कोणाला, मम्मीला. मम्मीला सांगत आहे की बोर झालंय, बोर झाले म्हणून तो टेल करत आहे मम्मीला. आणि तो कसा डायरेक्ट, आता मी काय सांगितलं, रिलेटिव्ह आहेत, रिलेटिव्ह सोबत सगळे बसले आहेत, त्याची फॅमिली, आपली फॅमिली. मग एवढे जण बसले, त्याच्यासमोर मम्मीला चल ना मम्मी म्हणता नाही येत. त्यामुळे तो काय, बोर तर झालाय, मम्मीला तर टेल करायचंय त्याला, तो कसं करतो, अहा अहा असं थोडस कफ केल्यासारखा करतो, जेणेकरून मम्मीचं लक्ष त्याच्याकडे जाईल. म्हणून बोर टेला, बोर झालं सांगायचं असेल, कफ, ओफिंग कफ. असे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्याच्यामुळे पर्ट्युसिस हा पण डिसीज होतो. पर्ट्युसिस तर नावावरूनच आठवून जाईल हा पर्ट्युसिस. ठीक आहे, त्यानंतर हेलिकोबॅक्टर पायलोरी. हेलिकोबॅक्टर पायलोरी. त्यानंतरचा हा जो
हेलिकोबॅक्टर पायलोरी आहे. आता सगळ्यांना हेलिकॉप्टर आठवलं असेल. हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणलं की हेलिकॉप्टर सगळ्यांनाच आठवते आता. तर हेलिकॉप्टर मध्ये आपण बसलो समजा, फक्त आपल्याला इमॅजिन करायचंय हेलिकॉप्टर मध्ये बसलो. तर आता आपण एखाद्या रातपाण्यात बसलो मोठ्यावाल्या, तर वर गेल्या आपल्या कसं पोटामध्ये कस तरी होते, बापरे चक्कर येते काय काय होते ना, असं पोटामध्ये कस तरी होते. तरी पण आपण काय करतो, गप्प बसतो. गप्प बसतो का नाही, आपण म्हणतो अरे बाबा थांबव थांबव मला आधी उतरू दे, म्हणतो ना उतरतो. आपल्याला सहन नाही होत आहे. परंतु तेच जर आपण हेलिकॉप्टर मध्ये बसलो, हेलिकॉप्टर ज्यावेळेस वर उडेल त्यावेळेस आपल्याला कसं तरीच होते. आपण पहिल्यांदा बसलो असेल ते कसं तरीच होते आपल्याला. मग आपण म्हणतो का अरे बाबा थांबव थांबव मला उतरू दे, मग तुझे तू जा म्हणतो का? आपण अजिबात म्हणत नाही. आपण काय करतो, गप्प बसतो त्या ठिकाणी. कारण आपल्याला माहिती आहे आपण म्हणलं तरी हे काय रिपीट आपल्याला नेऊन सोडणार नाही ना, इथे थांबणार नाही. त्यामुळे आपण गप्प राहतो. तशीच ही ट्रिक्स आहे. जसं की हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणजे समजा आपण हेलिकॉप्टर मध्ये बसलो, आणि हेलिकॉप्टर मध्ये बसलो तरी आपल्याला कसं तरी होतं, आपल्या पोटामध्ये कसं तरी होतं की बाबा एवढ्या वर गेलं आता खाली येणार असं होते ना. त्यावेळेस मग आपण काय करतो, गप्प बसतो. तरी पण हेच गोष्ट जर आपण एखाद्या मेल्यामध्ये गेलो, तिथे रात पाण्यात बसलो, वर गेलो की अरे बाबा थांबव थांबव म्हणतो ना, आधी उतरतो आपण. पण तिथे काय करतो, वर गेलं तरी गप्प बसतो. म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये वर गेलं तरी गप्प बसतो, पण जी पासून आणि पोटात कसं तरी होतं म्हणजेच गॅस्ट्रिटिस, आणि पी पासून लक्षात ठेवायचं पेप्टिक अल्सर. झाली ट्रिक संपली आपली. किंवा पी पासून पायलोरी पासून पण पेप्टिक अल्सर आठवू शकता. ठीक आहे, कळालं. हेलिकोबॅक्टर म्हणजे वर गेलं पोटात कसं तरी, गॅस्ट्रोटायटिस. पायलोरीवरून अल्सर आठवा, पेप्टिक अल्सर. किंवा वर गेले की आपण गप बसतो, जी पासून आठवायचे गॅस्ट्रिटायटिस, आणि पी पासून आठवायचे पेप्टिक अल्सर. संपली ट्रिक्स. नेक्स्ट पहा, कॅम्प्लोबॅक्टर जेजुनी. आता जेजुनी असेल तर आता ही लक्षात ठेवायचं, जेजुनी म्हणलं जी करा त्याला गॅस्ट्रो एंटरटाइज, किंवा त्याला डायरिया, आणि गॅस्ट्रो म्हणलं तर डायरिया येईलच. ठीक आहे, त्यामुळे जेजुनी जेला जी बनवायचं. ठीक आहे, त्यामुळे ही पण लक्षात राहील. ठीक आहे, जेजुनी म्हटलं तर गॅस्ट्रो, जेजुनी म्हणलं जी बनवलं म्हणजेच गॅस्ट्रो एंटरटायटिस, डायरिया. ठीक आहे, त्यानंतर एअरसिनिया पेस्टी. तर सगळ्यांना माहिती आहे पेस्टी, पी वरूनच आपल्याला प्लेग पण आठवतोच. ठीक आहे, पेस्टी प्लेग, एअरसिनिया पेस्टी प्लेग. त्यानंतर क्लेम्सिलिया निमोनिया. तर याच्यावरून पण निमोनियाचं सांगितलं आपण. निमोनियाचं काय काय पाहिलं होतं आपण. निम काय करतो, सेफ करतो कुणाला, मॅनला. त्याच्यावरून निमोनिया पाहिलं, सेफ्टिसिमिया पाहिलं, निमोनिया बघितलं आपण, सेफ्टिसिमिया बघितलं, आणि त्याच्यामध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन पण आहे, क्लेम्बिसिलिया. आता या क्लेम्बिसिलियाकडे बघून तुम्ही या येल वरून किंवा डबल एक क्लेम्बेसिलिया याच्यावरून आता युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असं लक्षात ठेवा. क्लेम्बिसिलिया, निमोनिया, निमोनिया, सेप्टिसिमिया आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. आणि प्लीज ना, जे मनातून अभ्यास करणारे, ज्यांना पेपर काढायचे असेच लोक माझं लेक्चर बघा. कुणीही लेक्चर नका बनवू, कारण अशा स्ट्रिक्स तशा स्ट्रिक्स मला कमेंट नका करू. मी ते बघतही नाही. चांगलं कमेंट असेल तरच रीड करते, अशा कमेंटकडे मी भाव पण नाही देत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही कमेंटही नका करू, कारण फक्त अभ्यासासाठी लक्षात ठेवायचं. आता ही जी ट्रिक्स आहे ते पहा, सुडोमोनस एव्हरेगिनोसा. ठीक आहे, आता याच्यावरून आता सुडो म्हणजे सोड, काय सोडायचं आपल्याला, तर एक्झिट आउट करायचंय. सोडो म्हणजेच एक्झिट आउट करायचं आपल्याला, सोडणे बाहेर, तसं एक्झिट आउट करायचंय, बॉडीमधून एक्झिट करायचंय काय, युरिनरी युरिन. तर त्याच्यावरून युरिन वरून सुडो म्हणजे सोडणे, एक्झिट करणे काय, युरिन. त्याच्यावरून युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन लक्षात राहू शकते तुमच्या. ठीक आहे, आणि हे पण लक्षात ठेवा की ओंड इन्फेक्शन आणि सेप्टिसिमिया. नंतर कॉर्नेबॅक्टेरियम डिफ्थेरियाचं आहे, डिफ्थेरिया. ठीक आहे, हे होतं बॅक्टेरियल डिसीजेस. अजून आहेत, एक मिनिट, इथे एवढेच आहेत वाटतं. ठीक आहे, इथे मी लिहिते, इथे जागा आहे. अजून एक आहे जसं की ब्रुसेला स्पेसीज. ठीक आहे, ब्रुसेला
ब्रुसेला स्पेसिस. मग ब्रुसेला स्पेसिस जे की झुनोटिक डिसीज आहे, ठीक आहे, ॲनिमल्स होतो, ॲनिमल डिसीज ब्रुसेला स्पेसिस. आता पहा कसं लक्षात ठेवायचं. सेला, सेला म्हणजेच काय, CELL आहे तर सेला, ब्रुसेला. आपल्याला फक्त सेला उच्चाराशी संबंध आहे, मी सांगितलं स्टार्टिंगला सांगितलं आपल्याला फक्त त्याचं जे प्रोनाउन्सिएशन्स आहे त्याच्यावरूनच आपला आन्सर येणार आहे, ठीक आहे. आता ब्रुसेला, सेला म्हणजे आपल्याला आठवते सेल, सेला म्हणजे आपल्याला सेल आठवते. मग सेलमध्ये कसं असतं, आपण सेल केलं, काही विकलं समजा, तर आपल्याला कधी जास्त पैसे भेटतात, कधी कमी पैसे भेटतात. हे काय होते, कमी जास्त होते, ठीक आहे, म्हणजे चढ उतार असतो तसा, त्यालाच काय म्हणायचं, अनडुलंट फेवर म्हणायचं, ठीक आहे. म्हणजेच ब्रुसेला स्पेसिस वरून एकतर तुम्हाला असं देईल ब्रुसिलोसिस, मग ते तर तुम्हाला या ब्रुसेला नावावरूनच ब्रुसिलोसिस आठवून जाईल. नाही दिलं, दुसरं नाव दिलं अनडुलंट फेवर, अनडुलंट, ठीक आहे, लक्षात राहू देता, अनडुलंट फेवर. तर अनडुलंट म्हणजेच काय, चढ उतार, ठीक आहे, चढ उतार. तर मग मी सांगितलं ब्रुसेला स्पेसिस, सेला स्पेसिस म्हणलं तर सेल केल्यावर चढ उतार येतो, म्हणजेच त्याला म्हणतो अनडुलंट फेवर, चढ उतार ताप येते तशी अनडुलंट फेवर. आणि तुम्हाला मराठीत पेपर असणारच आहे, त्यामुळे थोडंसं समजूनही जाईल, मराठीत इंग्लिश मिक्स असल्यामुळे. अनडुलंट फेवर, चढ उतार, ठीक आहे. त्यानंतर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लॉसिस माहिती आहे, TB, लेप्रेचं लेप्रोसी माहिती आहे, त्यानंतर रिकेट्सियाचं रिकेट्सिया पॉक्स हे पण माहितीच आहे, हे सोपे सोपे आहे. त्यानंतर पहा एक अजून महत्वाचा घेऊया आपण, हे पहा, क्लामायडिया, क्लामायडिया स्पेसिस. कोणते डिसीज कॉज करतो, तर हा ट्रायकोमा, ट्रायकोमा, निमोनिया आणि जिनायटल ट्रॅक्ट इन्फेक्शन, GTI, जिनायटल ट्रॅक्ट इन्फेक्शन कोण कॉज करतो, क्लामायडिया स्पेसिस. तर पहा, हा जो क्लामायडिया आहे, क्लामायडिया स्पेसिस, तर याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं ट्रॅकोमा डिसीज कोणता बॅक्टेरिया कॉज करतो किंवा कोण कॉज करतं ट्रॅकोमा, तर याच्यामध्ये लगेच दिसणार तुम्हाला MA मा दिसणार, तर तुम्हाला लगेच माय, याच्यामध्ये माय दिसणार, ठीक आहे. क्लामायडियामध्ये काय दिसणार, माय दिसणार, माय म्हणजेच काय, माझी माय, मा म्हणजेच मम्मी, माझी मम्मी, माझी आपण कसं म्हणतो, माझी मम्मी, माझी, जी वरूनच जिनॅटल ट्रॅक्ट इन्फेक्शन. असं थोडंसं लक्षात ठेवा, ही थोडं अवघड आहे, तर मला याच्यावर काही सुचलं नाहीये, मला हेच सुचलंय, तरी पण एक्झाम मध्ये आठवणार, ठीक आहे. आठवणार कसं, तुम्हाला नाव दिसणार एक्झाम मध्ये डायरेक्ट, हे पहा, क्लामायडिया कोणता डिसीज कॉज करतो. ऑप्शन मध्ये आहे समजा ट्रॅकोमा, ट्रॅकोमा, हे पहा, ट्रॅकोमा माय लगेच दिसणार इथे, ठीक आहे, माय, आणि आपण रीड केलेलं असते त्यामुळे पटकन आपलं लक्ष त्या शब्दावर, हा शब्द आला क्लामायडिया, तर हा शब्द आलेला आपलं लक्ष या शब्दावर फक्त मायवरच जाते, कारण आपण वाचलेलं कुठेतरी ऐकलेलं असते म्हणून, ठीक आहे. तर या मायवरून मा, आणि मावरून माय म्हणजेच माझी माय, म्हणजे माझी मम्मी, म्हणजेच काय, माझी, जी म्हणायलो आपण, म्हणून जिनायटल ट्रॅक्ट इन्फेक्शन, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ट्रिपोनिमा पॅलिडम, हे जर सगळ्यांना माहिती आहे, जसं पॅलिडियम मध्ये DL असं ते येतं, तसं सिफिलिस असं लक्षात ठेवा इकडे. त्यानंतर बेसिलस अँथ्रॅसिसचं सगळ्यांना माहिती आहे, अँथ्रॅक्स, क्लॉस्ट्रियम बोट्युलिनमचं बोट्युलिनम, टिटॅनीचं टिटॅनस, आणि परफ्रिंजेसचं मी सांगितलं गॅस गँग्रीन, ठीक आहे. एकदा शॉर्ट्स मध्ये आपण पटकून रिव्हिजन करूया, ठीक आहे. खूपच मोठा व्हिडिओ होत आहे, माहिती आहे मला, आपण फक्त आता याच्यामध्ये बॅक्टेरिया कव्हर झाले आहेत, परंतु असे कव्हर झाले आहेत ना की तुम्ही लाईफमध्ये कधी विसरणार नाही, ठीक आहे. पाहू चला, पहिला बॅक्टेरिया पाहू, पायोजिनस, स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स मध्ये कुठं बघायला सांगितलं मी, पायाकडे नाही बघायचं आपल्याला, ठीक आहे, स्ट्रेप्टकडे बघायचं. स्ट्रेप्ट पासून पासून सांगितलं होतं स्कारलेट फेवर, T पासून सांगितलं टॉन्सिलिटीज, R पासून सांगितलं रिमॅटिड फेवर, ई पासून काय सांगितलं होतं इथे, ई पासून सांगितलं होतं ई पासून काय, हा, इरिसिपॅलिस, ठीक आहे, हे
इरी ऑप्शन मध्ये तर दोनच इपिग्लॉटिस एक आहे आणि इरिसिपॅलिस हे दोनच डिसीज आहेत ई वरून तर ठीक आहे. मग सगळ्यांना माहिती आहे इपिग्लॉटिस म्हणजे घसा फुगणे आणि ते कशामध्ये होते हेमोफिलस इन्फ्लुएन्झा मध्ये होते ठीक आहे. हेमोफिलस इन्फ्लुएन्झा आणि हे याच्यामध्ये काय होणार इरिसिपेल्स म्हणजे की त्वचेवर सूज येते त्याला काय म्हणतो स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स मुळे होते ठीक आहे. ई झाला. पी वरून काय सांगितलं पी वरून सांगितलं होतं काय मी पी वरून सांगितलं होतं तुम्हाला निमोनिया आणि निमोनिया सांगितलं होतं का सॉरी एक मिनिट इथे दिसतच नाही हा हे पा एस वरून काय सांगितलं होतं स्कारलेट फेवर त्यानंतर टी वरून सांगितलं टॉन्सिलिटीज आर वरून रिमॅटिक फेवर त्यानंतर ई पी टी इथे लिहिलेले नाही आहेत मी ई वरून सांगितलं होतं इरिसिपिलीज ठीक आहे. पी वरून सांगितलं होतं पायोगिन्स कडून बघून याच्याकडे बघून पायोजिन्स कडे बघून फॅरेंजायटिस सांगितलं होतं ठीक आहे. जसं की पस सांगितलं होतं फॅरेंजायटिस पायोजिन्स फॅरेंजायटिस लक्षात ठेवलं आपण. त्यानंतर दुसरं काय सांगितलं होतं स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. मग निमोनिया जसं की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि नीम काय करते नीमचं झाड आपल्याला सेफ्टी करते मॅनला. मग निमोनिया सेप्टिसिस आणि दुसरं सांगितलं होतं मॅनला म्हणजेच मिनिंजायटिस सांगितलं होतं. त्यानंतर स्टॅफायलोकोकस औरीजचं काय सांगितलं की औरते क्या करते फूड पॉइझनिंग फास्ट सांगितलं होतं ए पासून फूड पॉइझनिंग ए पासून सांगितलं होतं ऍब्सेसेस त्यानंतर एस पासून सांगितलं होतं आपल्याला सपोर्ट करते म्हणजे सेप्टिसिमिया आणि सी पासून सांगितलं होतं काय कार्ब्युनिक्लीज ठीक आहे. त्यानंतर ई कोलाय मध्ये मी सांगितलं कोली काय करतो US ला फिरतो परत दिल्लीला येतो मुंबईला येतो. यू पासून सांगितलं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन सेप्टिसिमिया. पी पासून काय सांगितलं होतं याच्यामध्ये ई कोलाय मध्ये पी पासून सांगितलं होतं पायोजिनिक ठीक आहे. पी पासून पायोजिनिक सांगितलं डी पासून डायरिया सांगितलं आणि एम पासून काय सांगितलं होतं इथे लिहिलेलं होतं न्यूनेटल मिनिंजायटिस. टायफीचं तर हे सोपं होतं टायफीवरून टायफॉइड कोलेरा टिटॅनस बोट्युलिन त्यानंतर परफ्रिंजेसचं सांगितलं होतं फ्रीज गॅस. त्यानंतर जे अवघड होते ते सांगते तर हेमोफिलस इन्फ्लुएन्झाचं काय सांगितलं होतं ये काढलाय सांगितलं होतं. एच पासून सांगितलं होतं काय की हिप्स मिनॅन्जायटिस म्हणजे जसे की डोकं खूप दुखते ठीक आहे. ई पासून काय सांगितलं होतं इपिग्लॉटिस्ट इन्फ्लुएन्झा ई सोपं पडते म्हणाल थोडंसं. ई पासून इपीआय लगेच आहे ना ई पासून इपिग्लॉस्टिस. त्यानंतर एम पासून मिनिंजायटिस एम झाला आणि ओ पासून ओटिटिस मीडिया आणि निमोनिया ठीक आहे. पायोजिन्स ओ पासून कशामध्ये होता कोल्ली मधला जो पी होता USPD तर त्याच्यामध्ये पायोजिनिक होतं ठीक आहे. त्यानंतर पाहिलं हेलिकॉप्टरचं हेलिकोबॅक्टर पायलोरी मध्ये हेलिकॉप्टर गेल्यावर गप्प राहतो तसं जी पासून गॅस्ट्रिटिस आणि पेप्टिक अल्सर सांगितलं होतं. जेजुनीला जी समजून म्हणजेच गॅस्ट्रो इंटेस्टायनिन किंवा त्यालाच डायरिया आपण म्हणतो आपण हे सांगितलं. एर्सिनिया पेस्टीवरून प्लेग त्यानंतर सुडोमोनस एव्हरोजिनोसाचं ओंड इन्फेक्शन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन सांगितलं होतं. सोडतो युरिन एक्झिट आउट करतो असं सांगितलं होतं फक्त ट्रिक्स नाही लक्षात ठेवण्यासाठी. कॉर्नोबॅक्टेरियम डिफ्थेरियापासून डिफ्थेरिया सांगितलं आणि सगळ्यात अवघड वाटेल असा आपला होता क्लायमायडिया स्पेसिस माय वरून याच्यामध्ये काय येणार जसं की ट्रॅकोमा आला माय माझी माय म्हणजे जी वरून झिनायटल ट्रॅक्ट इन्फेक्शन सांगितलं होतं. हे खूप महत्वाचे असे काय आहेत हे आहेत बॅक्टेरिया आणि त्याचे जे डिसीज कॉज करतात ते डिसीज आहेत. याच्यानंतर आपल्याला कोणाचे पाहिजे आहेत याच्यानंतर आपल्याला पॅरासाइट्स हेल्मिन्स आणि व्हायरसेस हे सगळ्यात अवघड होते म्हणून हे अगोदर घेतले. त्याचे नंतरचे जे असणार आहे नंतरचा जो पार्ट असणार आहे ते थोडे सोपे आहेत ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू कारण मी एकच लेक्चर घेतलं तर खूपच मोठं येईल एवढंच आहे पण आपल्याला ट्रिक्सनी लक्षात ठेवायचं होतं म्हणून एवढा वेळ लागला. चला थँक्यू. माझं लेक्चर बघत असाल तुम्ही तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओ बघू ज्याच्यामध्ये व्हायरस पॅरासाइट फंगस हेल्मिन्थिसिस जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये कंप्लीट करू ठीक आहे. थँक्यू सो मच. चला बाय.